बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरातल्या फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे। बदलापूर पूर्वेकडील कात्रप रोडवर काही फळ विक्रेते वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले होते। मुख्य रस्त्यावरच त्यांनी अवैधरित्या दुकानं थाटल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता। अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक मोहीम राबवत फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवलंय। या कारवाई दरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी आरेरावी करत कारवाई रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरूच ठेवली। बदलापूर पूर्वेकडील या अवैध फळ विक्रेत्यांविरोधात पालिकेकडे सातत्यानं तक्रारी येत होत्या। याबाबत स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे आणि नगरसेविका रती पाटकर यांनी सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिकाही घेतली होती। या फेरीवाल्यांना नेमकं कुणाचा अभय आहे असा सवाल उपस्थित करत सर्वच लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी लावून धरली होती। त्यानुसार बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं पूर्वेकडील कात्रप रस्त्यालगत धडक कारवाई करत फळ विक्रेत्यांची दुकानं हटवली आहेत। आता ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा बदलापुरातल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। एकमत न्यूज, बदलापूर।